आज जगभरात रोज डे साजरा केला जात असून यासोबतच व्हॅलेंटाईन वीकला सुद्धा सुरुवात झाली आहे। तरुण तरुणींमध्ये मोठा उत्साह आहे। व्हॅलेंटाईन वीकमुळे गुलाबाच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रातून परदेशामध्ये कोट्यवधी गुलाबांची निर्यात सुद्धा होते। महिंद्रा अँड महिंद्रानं राज्य सरकारमध्ये ईव्ही उत्पादनासाठी ऐतिहासिक करार केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती या करार झालेला आहे। नागपूर, इगतपुरी आणि छत्रपती संभाजीनगर या 3 शहरांमध्ये गुंतवणूक केली जात असल्याचं बोललं जातं। पुण्यामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय। एपस्टीन फाईल्स विरोधामध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाले। बालगंधर्व चौकामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। कल्याण डोंबिवली शहरामध्ये कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले। घंटा गाड्यांवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे काम बंद आंदोलन सुरू केलं। खासगी कंपनीच्या कामगारांनी पगारवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करत प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधित शेतकऱ्याला भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्यानं मंत्रालयामध्ये जाऊन आत्मदहनाचा इशारा देण्यात आला। भरोडी इथले बाधित शेतकरी कचरू कृष्णा पाटील यांची जमीन संपादित झाली, मात्र मोबदला न मिळाल्यानं अखेर त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला। मुंबईतील पीडी मेलो मार्गावरती 2 कारची एकमेकांवरती टक्कर झाली। वळण घेत असताना ही धडक झाल्याचं समोर आलं। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहनांचं मात्र प्रचंड नुकसान झालंय। जुहू इथल्या एका घरातून जिवंत मगर आणि कासव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले। घरातील काचेच्या टँकमध्ये आरोपीनं हे मगर आणि कासव ठेवलं होतं। या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 6 फेब्रुवारी 2026 रोजी शालांत परीक्षांच्या वेळेमध्ये डोंबिवलीमधील मेट्रोचं काम बंद ठेवण्यात आलेलं आहे। निवेदन देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे निवेदन देण्यात आल्याचं समजतं। जळगावच्या भुसावळ लोको पायलट आणि गाडी व्यवस्थापक यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या भुसावळ मंडळानं सध्या DRM कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाहीये। रेपो रेट 5.25% कायम असून व्याजदरात कोणताही बदल होणार नाहीये। मुंबईच्या भायखळा स्थानकातील महिलांच्या शौचालयामध्ये विद्यार्थिनींना आत्महत्येचा प्रयत्न केला। मुलगी मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आलेली आहे। मुलीवरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीनं आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं देवीचं पाठपूजन, विधिवर्तक पूजा सुद्धा संपन्न झाली। नवरात्रोत्सवात पारंपरिक पद्धतीचं देवीचं पाठपूजन करण्यात आलं। हे पूजन माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नीनं केलेलं आहे। मुंबई पश्चिम महामार्गावरती गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना त्याचा त्रास प्रवाशांना मोठा सहन करावा लागतो। नवी मुंबईतील आयुक्तालय हद्दीमध्ये वर्षभरात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। 80% गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि पोलिसांना सुद्धा यामध्ये यश आलेलं आहे। महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे आणि सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून अंमली पदार्थ विरोधी गुन्हे शाखेनं हे सर्व गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची प्रक्रिया अवलंबली आहे। मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या टॅक्सी चालकाच्या टोळीवरती माटुंगा पोलिसांनी मोठी कारवाई केली। या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली। स्वाड्रन लीडर प्रसाद प्रकाश पटवर्धन हे त्रिपुरा राज्यपालांचे ADC म्हणून नियुक्त झालेले आहेत। या पदावरती ते होणारे प्रसाद पटवर्धन हे पहिले स्वाड्रन लीडर आहेत। त्यांनी मेजर अर्जुन मलिक यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे।